जगद्गुरु संत तुकाराम महाराज पंढरीच्या पांडुरंगाचे भक्त होते. निस्वार्थ भक्ती केली आणि शतकोटी अभंग लिहून संत नामदेवांचं स्वप्न साकार केलं. आणि हा अमृताचा ठेवा आपल्यासाठी ठेवला की जीवन जगावं कसं आणि देवापर्यंत पोचावं कसं हे संत तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलं त्या अभंगाच्या माध्यमात. आणि सगळ्यात महत्वाचं, या तरुण पिढीसाठी देव आहे का नाही या प्रश्नाचं उत्तर जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी शोधलं आणि प्रत्यक्षात भगवंतालाही यावं लागलं त्यांना दर्शन देण्यासाठी. तर मित्रांनो, हे सगळं कार्य संपल्यानंतर जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी भगवंताला प्रार्थना केली की देवा, माझं कार्य संपलं या पृथ्वी तलावरील, मला आता तुझ्या घरी यायचंय, म्हणजे वैकुंठाला यायचंय. मित्रांनो, भगवंतालाही यावं लागलं देहूमध्ये आपल्या भक्तासाठी. आणि बिजेच्या दिवशी अखंड या विश्वाचा परमात्मा भगवान श्रीहरी गरुडाचं विमान घेऊन या देहूमध्ये आले आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांना सध्येय वैकुंठाला घेऊन गेले. मित्रांनो, शेकडो वर्षाचा काळ गेला, आजही आपण तुकाराम बीज साजरी करतो आणि या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो सर्व जाती धर्माचे माझे वारकरी बांधव, कुठलीही जातपात नसती वारकरी बांधवामध्ये, आणि या महाराष्ट्रातील धारकरी तुकाराम बीजेला हजर असतात. आणि आजही मित्रांनो, अखंड विश्वाचा हा परमात्मा ज्या झाडाखालून संत तुकाराम महाराज वैकुंठाला गेले, ते नांदुरकीचं झाड आजही पंढरीचा पांडुरंग येऊन त्या ठिकाणी हलवितो. मित्रांनो, हे त्रिकाल सत्य आहे सगळं. परंतु आजच्या व्हिडिओमधून आपण जाणणार आहोत की संत तुकाराम महाराज वैकुंठाला गेल्यानंतर परत माघारी रंगपंचमीच्या दिवशी आपल्या मुलीला म्हणजेच भागीरथीला भेटण्यासाठी आले होते. आणि हा प्रसंग आज आपण ऐकणार आहोत. एका बापाचं आपल्या मुलीवरती किती अफाट प्रेम असतं आणि एका मुलीचं आपल्या बापावरती किती अफाट प्रेम असतं. हा प्रसंग ऐकून अक्षरशः आपल्या डोळ्यात पाणी येईल असा हा प्रसंग आहे. मित्रांनो, ही कुठलीही मी दंतकथा आपल्याला सांगत नाही, कुठलीही रचलेली कथा आपल्याला सांगत नाही. हे कथन मी करत आहे सत्य. जगद्गुरु संत तुकाराम महाराज आपल्या जावयाच्या ज्या गावी आलते त्या गावाचं नाव येलवडी, जवळच आहे देहूपासून. त्यांचं घरही त्या ठिकाणी आहे. ह्या सगळ्या पुराव्यानिशी आज सुंदर असं एक कथन आज आपण ऐकणार आहोत. मित्रांनो, भक्ताला कुठल्याही पुराव्याची गरज नसते बघा. पुरावा मागतो कोण? जो नास्तिक आहे, तो जो आईबापांच्यावरती विश्वास न ठेवणाऱ्या व्यक्ती, देवनावाची संकल्पनाच मान्य नाही अशा व्यक्ती पुरावा मागतात. चला, विषय तो सोडून देऊया आणि सुंदर असं एक कथन आज आपण ऐकणार आहोत. एका बाप आणि मुलीची ही सुंदर अशी खरीखुरी कथा. मी हनुमंत पवार, धारकरी. तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन हिस्ट्री चॅनल. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा खरी माहिती जाणण्यासाठी. आणि शेवटी आम्हाला कमेंट, जय जय राम कृष्ण हरी अशी कमेंट द्या. आणि ज्या गावातून हा व्हिडिओ पाहताय, ज्या पुण्यभूमीतून व्हिडिओ पाहताय, त्या पुण्यभूमीचं आम्हाला नाव नक्की शेअर करा अभिमानानं. तर मित्रांनो, जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा जो दिनक्रम होता की लवकर उठावं पहाटे आणि काकडा आणि भजन करावं आणि त्यानेच आपली सुरुवात करावी दिवसाची. स्नान करताना सुद्धा भगवंताचं नामस्मरण चालूच होतं. संत तुकाराम महाराजांचा दररोजचा नेम होता. आणि स्नान वगैरे झाल्यानंतर तुळशी मातेच्या पाया पडून संत तुकाराम महाराज बाहेर निघून जायचे नामस्मरणासाठी. दुसरं काम कुठलं नाही. त्यांच्या पत्नीचं नाव जिजाबाई होतं. लाडाने आवली म्हणायची. आणि संत तुकाराम महाराज नेहमीप्रमाणे सगळा हा नित्यक्रम करून घराच्या बाहेर पडत असतानाच संत तुकाराम महाराजांची पत्नी जिजाबाई म्हणायचे, अहो, तुम्हाला काळजी आहे का काय संसाराची, की तुमची मुलं मोठी झाल्यात, घरामधली आपली मुलगी विवाहयोग्य झाली, तिची काय काळजी वाटते का नाही तुम्हाला? आता हे आपल्या पत्नीचं बोलणं ऐकून जगद्गुरु संत तुकाराम महाराज त्या ठिकाणी म्हणायचे की योग्य वेळ आल्यानंतर सगळं काही व्यवस्थित होईल, फक्त योग्य वेळ यायला पाहिजे, असं दररोज म्हणायचे बघा. आणि नित्य नेमानं असंच एक दिवशी त्यांची पत्नी जिजाबाई अशीच म्हणाली, तुम्हाला काय काळजी नाही. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी आपल्या पत्नीचं हे बोलणं ऐकलं आणि आपल्या मुलीला मुलगा पाहण्यासाठी देहूजवळील असणारं येलवडी नावाचं गाव, या गावात गेले बघा. मित्रांनो, जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे 14 टाळकरी होते प्रमुख. आणि या 14 टाळकऱ्यापैकी एक गाडे होते. आणि या गाडे कुटुंबाचं घर या येलवडी गावामध्ये होते. आणि या कुटुंबाच्या घरी जगद्गुरु संत तुकाराम महाराज गेले आपल्या मुलीला मुलगा पाहण्यासाठी. गाडे कुटुंबाला समजलं की जगद्गुरु संत तुकाराम महाराज आपल्या घरी आलेत. पाहिलं, गगनात मावेचा आनंद झाला.
आणि नंतर समजलं, बोलणं झालं की आमची मुलगी आम्ही तुमच्या घरात देतोय. हे सगळं ऐकल्यानंतर गाडे कुटुंबाला गगनात मावेनासा आनंद झाला. जीवन परिपूर्ण झालं असं या कुटुंबाला वाटायला लागलं. कारण जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची मुलगी सून म्हणून आपल्या घरी येते. अहो, केवढा मोठा अभिमान की ज्या महाराजांचं कीर्तन ऐकण्यासाठी की देवालाही यावं लागतं, प्रत्यक्षात भगवंत भेटा येतात, अशा तुकाराम महाराजांची मुलगी आपल्या घरात येते म्हणल्यानंतर गगनात मावेनासा आनंद झाला. आणि मित्रांनो, या गाडे कुटुंबातील मालोजी बुवा गाडे सुंदर असे हे कीर्तनकार होते आणि यांना संत तुकाराम महाराजांची मुलगी दिली बघा, भागीरथी. विवाह ठरला आणि हा विवाह देहू या ठिकाणी झाला बघा. चांगला विवाह पद्धतीने झाला. आता विवाह वगैरे झाला आणि भागीरथी नांदायला निघाली आणि अक्षरशः भागीरथी नांदायला जाताना जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या गळ्यात पडून भागीरथी रडू लागली. डोळ्यात पाण्याच्या धारा वाहत होत्या. छातीला कवटाळलं हो अक्षरशः. जगद्गुरु संत तुकाराम महाराज डोक्यावरून हात प्रेमानं फिरवत होते. महाराज त्या ठिकाणी म्हणाले, भागीरथी सुखानं नांद आणि चांगला संसार कर. पण हे भागीरथी बाळा, एक वाक्य ध्यानात ठेव की तू संत तुकाराम महाराजांची मुलगी आहे. हे वाक्य फक्त तू ध्यानात ठेव शेवटपर्यंत. डोक्यावरून हात फिरवला. बाळा, रडू नकोस, जा, तुला एक दिवस जावंच लागणार होतं. आणि ही भागीरथी आपल्या पतीबरोबर येलोडी नावाच्या या गावात आली आणि सुखानं संसार करू लागली. मित्रांनो, ध्यान देऊन ऐका. मुलीचा विवाह झाला आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं दररोजचं कार्य बघा नेहमीप्रमाणे चालू झालं. सकाळी लवकर उठावं, काकडा भजन करावं, स्नान वगैरे करून भगवंताच्या नामस्मरणात लीन होऊन जावं दिवसभर. पूर्वीचा काळ असा होता की लग्न झाल्यानंतर मुलीचं पिता आपल्या मुलीच्या घरी जात नव्हता बघा. कित्येक दिवस पाणी सुद्धा घेत नव्हते बघा, जेवण तर करत नव्हते. असा हा पूर्वीचा काळ होता. त्याप्रमाणे जगद्गुरु संत तुकाराम महाराज आपल्या मुलीच्या घरी गेले नाहीत परत लगी. परंतु त्यावेळी या देहू गावातील एक माळीण होती की दररोज ती भाजी विकण्यासाठी या येलवडी गावात जात होती आणि भाजी विकल्यानंतर शेवट भागीरथीच्या घरी जायची. भागीरथीच्या घरी गेल्यानंतर भागीरथी त्या माळीणला विचारायची, माळीणबाई, आज बाबांचं कीर्तन झालं का गावात? कारण ही माळीण जी होती ती संत तुकाराम महाराजांचं दररोजचं कीर्तन त्या गावात ऐकत होती बघा, देहूमध्ये. आणि मग हे भागीरथीचं बोलणं ऐकल्यानंतर ती माळीण देहू गावामध्ये झालेलं तुकोबांचं सगळं कीर्तन आणि त्या कीर्तनातले दृष्टांत आवडीनं त्या ठिकाणी सांगत होती आणि भागीरथी अगदी मन लावून ऐकत होती. भागीरथीच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत होत्या. कारण चित्र डोळ्यासमोर होतं उभं आपल्या बाबांचं. कारण जन्म झाल्यानंतरच त्यांच्या कानावरती शब्द पडली होती भक्तीचे. एवढं प्रेम बघा भागीरथीचं होतं की जणू माळीणबाई बोलत होती, कीर्तनातले दृष्टांत जी सांगत होती, त्या दृष्टांताच्या शब्दातून भागीरथीला आपल्या बाबांचं दर्शन होत होतं. असा दररोजचा नेम होता. जसा एखादा चातक पक्षी पावसाची वाट बघतो पाणी पिण्याची, तशी भागीरथी दररोज या माळीणबाईची वाट पाहायची की आपल्या बाबांची खबर आपल्याला मिळेल. दररोज माळीणबाई ती भाजी उघ्याला यायचीच दररोज बघा देहूमधून. हा दररोजचा नेम होता. दिवसामागून दिवस चाललेले होते. आणि याच्यानंतर पुढे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा वैकुंठाला जाण्याचा दिवस जवळ आला. तो दिवस म्हणजे फाल्गुन वैद्य द्वितीया, वार सोमवार, प्रथम प्रहर आणि प्रातकाळ, म्हणजेच बिजेच्या दिवशी शेवटचं कीर्तन संत तुकाराम महाराज यांचं देहूमध्ये झालं. आणि शेवटी महाराज त्या ठिकाणी म्हणाले, आम्ही जातो अमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. हे शब्द कानावरती पडल्यानंतर देहूतल्या प्रत्येकाच्या डोळ्यातून पाण्याचे धारा लागलेल्या होत्या. आणि गावातील सर्व लोकांना त्या ठिकाणी संत तुकाराम महाराजांनी निरोप दिला आणि सांगितलं की माझ्या भागीरथीला तेवढं सांगावं की मी वैकुंठाला गेलो, कारण तिला माझं वैकुंठाला जाणं सहन होणार नाही. आणि संत तुकाराम महाराजांनी वैकुंठ गमन केलं. या देहूमध्ये अखंड विश्वाचा मालक भगवान परमात्मा, भगवान श्रीहरी विष्णुदेव आपले गरुडाचं विमान घेऊन आले होते. आणि संत तुकाराम महाराज सहदेह वैकुंठाला निघून गेले. आणि या देहू गावचंच रत्न निघून गेलं असं देहू गावच्या लोकांना वाटू लागलं. कारण प्रत्येक दिवस हा कीर्तनात जायचा त्यांना संध्याकाळचा. गावातल्या लोकांना काही करमत नव्हतं, काय करावं हे कळत नव्हतं. दुःखी झालते सगळी लोक. कुणाचंही कशात लक्ष नव्हतं.
परंतु पोट हे माणसाचं कधीच थांबत नाही बघा, कधीच थांबत नाही. कारण जीवन जगण्यासाठी काहीतरी करावंच लागतो. आणि त्याचप्रमाणे त्या गावातली माळीनबाई भाजी विकण्यासाठी नेहमीप्रमाणे येलवडी गावात गेली, भाजी विकली. परंतु आता भागीरथी भेटल्यानंतर काय सांगावं हा प्रश्न पडला या माळीनबाईला. माळीनबाई भागीरथीच्या घरी गेली. भागीरथी धावत आली, कारण बरेच दिवस ती भाजी विकण्यासाठी आलेली नव्हती. भागीरथी म्हणू लागली, माळीनबाई तुझा चेहरा का ग सुकलाय? माझ्या बाबांची खुशाली सांग. माझ्या बाबांचं कालचं जे कीर्तन झाले देहूमध्ये, त्या कीर्तनाचा दृष्टांत मला सांग. माळीनबाईंनी गप्प राहून सुकलेल्या चेहऱ्यानं उत्तर दिलं, भागीरथी तुझे बाबा सहदेह वैकुंठाला गेले. हे शब्द भागीरथीच्या कानावरती पडतात. भागीरथी दहाय मोकलून रडू लागली आणि म्हणू लागली, बाबा मला न सांगता वैकुंठाला जाणार नाहीत. कसे गेले मला न सांगता? माळीनबाईंनी समजवण्याचा प्रयत्न केला. भागीरथी ऐकत नव्हती. माळीनबाई निघून गेली आणि त्या भागीरथीने त्या ठिकाणी संत तुकाराम महाराजांच्या नावाचा जप चालू केला. अन्न पाणी काही नाही. भागीरथीने हट्ट धरला की बाबा मला भेटायला येतील त्याच वेळेला मी अन्न पाणी घेणार. मित्रांनो, विचार करा, नामस्मरणाची ताकद. संत तुकाराम ह्या शब्दात एवढी ताकद आहे की यमालाही थरकाप सुटतो, एवढी ताकद आहे या जपामध्ये. आणि भागीरथी या ठिकाणी नामाचा जप करू लागले, आपल्या पित्याच्या नावाचा. आणि अक्षरशः वैकुंठ हादरलं आणि वैकुंठामध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराजांना आवाज गेला की आपली मुलगी भागीरथी आवाज देत आहे. आणि संत तुकाराम महाराज हे ऐकून नारायणाकडे गेले, भगवंताच्याकडे गेले आणि सांगितलं की मला पृथ्वी तलावर जायचंय माझ्या मुलीला भेटण्यासाठी. आणि भगवंताला विचारून संत तुकाराम महाराज वैकुंठाहून आपल्या मुलीला भेटण्यासाठी येलवडी या गावात आले. भागीरथीच्या घराच्या समोर उभं राहून आवाज दिला आणि आवाज दिल्यानंतर भागीरथी नामस्मरणात दंग होती. आपल्या बापाचा आवाज ऐकल्यानंतर भागीरथी उठून पळत आली. पाहिलं तर काय, समोर बाबा जगद्गुरु संत तुकाराम महाराज. पळत जाऊन मिठी मारली आपल्या वडिलांना. बाबा तुम्ही आलात ना? तुम्ही नाही तर जीवन जगायचं कशासाठी मला हे वाटतंय, तुमच्या वाचून मला करमत नाही. संत तुकाराम महाराजांनी आपल्या भागीरथीच्या डोक्यावरून हात फिरवला प्रेमानं आणि सांगितलं, भागीरथी जीवन हे जगावंच लागतं, भगवंतानं दिले ते तोपर्यंत जगावंच लागतं. भागीरथी त्या ठिकाणी म्हणाली, बाबा तुम्ही आज जाऊ नका, मी तुमच्यासाठी सुंदर असा स्वयंपाक बनवते गोडधोड. आपल्या मुलीचे शब्द ऐकून संत तुकाराम महाराज म्हणाले, भागीरथी मी न जेवणाऱ्या गावी गेलो आहे ग, मी नाही जेवू शकत. आता मला परत माघारी जाण्याची तू परवानगी दे वैकुंठाला. आणि मी सांगतोय ते ध्यान देऊन ऐक भागीरथी, परत तू माझ्या नावाचा धावा नको करोस, मला हाक नको मारू. आपल्या पित्याचे हे शब्द ऐकून त्या ठिकाणी भागीरथी म्हणाली, बाबा एकच काम करा की तुम्ही नाहीत असं मला वाटून देऊ नका आणि मग मी तुम्हाला नाही आवाज देत. संत तुकाराम महाराजांनी आपल्या मुलीच्या डोक्यावरून प्रेमाचा हात फिरवला, आशीर्वाद दिला आणि संत तुकाराम महाराज परत वैकुंठाला निघून गेले. आणि मित्रांनो, तो दिवस होता रंगपंचमीचा, तुकाराम महाराज भेटायला आलेला दिवस. आणि याच्यानंतर पुढे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या आशीर्वादानं या भागीरथीचं जीवन परिपूर्ण झालं त्या ठिकाणी. म्हणजे विचार करा मित्रांनो, एका मुलीचं आपल्या बापावरती किती प्रेम असतं आणि एका बापाचं आपल्या मुलीवरती किती प्रेम असतं आणि या प्रेमामध्ये ताकद तरी किती असते. आणि म्हणून आजही म्हटलं जातं की बापाचं मुलीवरती प्रेम हे जास्तच असतं, आज सुद्धा म्हटलं जातं. आणि मित्रांनो, संत तुकाराम महाराजांचे जावई आजही त्यांचे वंशज बघा त्या ठिकाणी राहत आहेत आणि त्यांचं घरही आहे येलवडी गावात. आणि त्यांचं नाव आहे सुदामराव भिकाजी गाडे, त्या गावचे पोलीस पाटील. 100 वर्षाचं आयुष्य लाभलं मित्रांनो यांना, आज सुद्धा आहेत. आणि आज सुद्धा त्या येलवडी गावामध्ये सुंदर असं मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये भागीरथीची सुंदर अशी मूर्ती, जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची मूर्ती आणि पांडुरंगाची मूर्ती आणि मंदिर सुंदररित्या मंदिर आहे, हा पुरावा आहे. आणि मित्रांनो, आज सुद्धा रंगपंचमीच्या दिवशी देहूमधून साडी आणि चोळी येलवडी गावामध्ये भागीरथीला दिली जाते बघा. आज सुद्धा एवढं नातं अतूट प्रकारचे बघा बाप आणि मुलीचं. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या प्रत्येक भगिनीला मी आज सांगतो की पित्याला कधीही विसरू नका, कारण पित्याचं तुमच्यावरती फार मोठं प्रेम आहे.
तुम्ही महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही गेला असताल नांदायला, तरी आपल्या पित्याला एक तरी फोन नक्की करा, चौकशी करा. कारण मुलीचं आणि बापाचं नातं हे अलौकिक प्रकारचं असतं आणि बापाने सुद्धा आपल्या मुलीला कधीही विसरू नये. म्हणून मित्रांनो, विनंती, प्रत्येक मुलीनं आणि प्रत्येक पित्यानं हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, ही विनंती. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर जय जय राम कृष्ण हरी अशा आम्हाला कमेंट जरूर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.